देशातील पहिल्या महिला खासगी गुप्तहेर अशी ओळख असलेल्या रजनी पंडित यांच्या अटकेनंतर या प्रकरणात मोठे गौप्यस्फोट व्हायला लागलेत। हे गौप्यस्फोट काय आहेत आपण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। देशातल्या पहिल्या महिला खासगी गुप्तहेर अशी ओळख असलेल्या रजनी पंडित यांच्या अटकेनंतर या प्रकरणात मोठमोठे गौप्यस्फोट होऊ लागले। पहिला गौप्यस्फोट सीडीआर प्रकरणी पोलिसांचेही लागेबांधे। अटक आरोपी रजनी पंडित आणि इतर चौघांच्या चौकशीमध्ये या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे। तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की या टोळीला पोलीस अधिकारी सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड पुरवत होते आणि त्यासाठी या आरोपींकडनं पोलीस अधिकारी पैसे घेत होते। इस प्रकार की कुछ जानकारी प्राप्त हुई है कि शायद कुछ पुलिस वालों का इन्वॉल्वमेंट हो सकता है अलग अलग राज्यों में। उस पर भी ज्यादा कमेंट नहीं करना चाहूंगा, सब्जेक्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है, बट अवश्य ही कुछ नाम और कुछ शक हमारे सामने आए हैं। उस एंगल पे हम आगे का इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। दूसरा गौप्यस्फोट नेते, अभिनेते आणि उद्योगपतींचं ब्लॅकमेलिंग। रजनी पंडित आणि त्यांचे सहकारी देशातल्या हाय प्रोफाईल लोकांचे कॉल रेकॉर्ड्स ट्रेस करायचे। त्यातून मिळालेल्या संवेदनशील माहितीच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा संशयही पोलिसांना आहे। शक्यता कुठलीच नाकारता येत नाही। आमचा जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी सीडीआर दिलेत, या संपूर्ण केसमध्ये एका आरोपीचं नाव येत आहे। त्याच्यासाठी आमचे पथक त्याच्या मागावर आहे। लवकरच तो आमच्या हातात येईल आणि तो सांगेल की त्याला हे सीडीआर कोणामार्फत मिळाले होते, ते लवकरच समोर येईल। तिसरा गौप्यस्फोट मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग। कॉल रेकॉर्ड डिटेल काढणं हे मोबाईल नेटवर्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही। त्यामुळे आता ठाणे पोलिसांनी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झडती सुरू केली आहे। कंपनी ज्याच्यामध्ये टाटा कंपनी आहे, युनिनॉर आहे, वोडाफोन आहे, एअरसेल, एअरटेल, आयडिया आणि जिओ कंपनी, या 7 कंपन्यांचे मेल आयडी आहेत। त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करू। इतकंच नव्हे तर यात इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे या हाय प्रोफाईल व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठीच हे रॅकेट सुरू होतं का? हे नेते, अभिनेते आणि उद्योगपती नेमके कोण आहेत? आतापर्यंत किती रुपयांची उलाढाल झाली आहे? या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न आता पोलीस करतायत। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।